आणि त्यामुळं संसदीय लोकशाहीमध्ये बहुमत असल्याच्या नंतर प्रशासन आणि राज्य शासन तयार करण्याचा त्यांचा अधिकार, त्याचा आम्ही काही कॉमेंट करू इच्छित नाही. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो निवडणुका झाल्याच्या नंतर ज्यावेळी यश मिळतं त्यावेळेला एक उत्साहाचं वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण असं दिसत नाही. पण उगीचाच आरोप करणं योग्य नाही, कारण माझ्याकडे त्या संबंधीची अधिकृत अशी माहिती नाही. आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केली की साधारणतः प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीमध्ये एकंदर मतं किती पडली आणि लोक किती त्यांचे निवडून आले. त्याचा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79वाल्यांचे 57. आता आमचे 2 उमेदवार इथं आहेत. या सगळ्यांची मतं शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. म्हणजे 72 लाखवाल्यांचे 10 आणि 58 लाखवाल्यांचे 41, 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 लाखवाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात. आम्ही काही त्याच्या खोलात गेलो नाही. प्रत्येक पक्षाला किती मतं मिळाली आणि त्यांचे किती उमेदवार आले एवढंच त्याच्यामध्ये बघितले. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत. तर ईव्हीएमवर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय. आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये. काय एकूणच ईव्हीएमच्या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये, काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळामध्ये? कसं आहे, त्याच्या आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय. कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी थोडी माहिती घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा ईव्हीएमची तक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी करता. आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असते 4 निवडणुका आत्ता झाल्या. एक हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती. पण भाजप सत्तेवर आले त्याच वेळेला त्याच एरियावर जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला आणि तिथं काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्राची निवडणूक ज्यावेळी झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली, इथं भाजपला यश आलं. पण याच वेळेला झारखंडला भाजपचा पराभव झाला. त्यामुळं सत्ताधारी पक्ष हे सांगू शकतात की 2 निवडणुकीत एक ठिकाणी तुम्ही जिंकलं, एक ठिकाणी आम्ही जिंकलो, आणि त्यामुळे ईव्हीएमचा काही संबंध नाही. पण त्याच्यात एकच चित्र दिसतं, मोठी राज्य जी आहेत तिथं भाजप आहे, छोटी राज्य आहेत तिथं अन्य पक्ष आहेत.